कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर सर काही सापडलं का सर? आदित्य सर काय विचारते मी, काही सापडलं का? ही शपथ, आदित्य सर हो, देवी आईच आहेत ना ह्या? ही आई बाबा ठीक आई आबासाहेबांना राखी बांधते। आदित्य सर, मंद मावशींकडनं काय बी कळलं नाही, पण त्यांच्या बोलण्यातनं एवढं मात्र जाणवलं की देवी आई लांब गेल्यामुळे आबासाहेब लई दुखावले गेले। बारू, या दोघांमध्ये नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अजून काहीतरी प्रूफ लागेल। हे हा फोटो इथेच आहे म्हटल्यावर आईची एखादी अजून कुठली तरी आठवण इथेच असणार। चल 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 आपण शोधायला लागू। तू शोध, तिथे नाही मी बघितलं। कोण आहे आत? घरात साखरपुडा आहे, दागदागिने काढायला लागतील। नक्कीच कुणीतरी चोर आला असेल। कोण आहे? आबासाहेब, दादासाहेब, आबासाहेब, दादासाहेब, काय काय झालं मंदा मावशी? भाई आणि आबासाहेब बाहेर गेलेत। आबासाहेबांच्या खोलीतनं कुणाचा तरी बोलण्याचा आवाज ऐकू येतोय। काय? होय, आबांच्या खोलीतून? हा बरं तुम्ही थांबा, मी बघून येते। हा। कोण आहे इकडे? मंदा मावशी, अगं कोणीच नाही आहे आतमध्ये। मागे बागेत काम चालू आहे ना, त्याच माणसांचा आवाज येत असेल। नक्की ना? हो। मावशीने काही कळलं नसेल। हॅलो आदित्य सर, तुम्ही दोघं इथे काय करताय? हे बघा, आबांच्या परवानगीशिवाय त्यांच्या खोलीत आलेलं त्यांना अजिबात आवडत नाही। मी बघितलं। आबा आणि अहिल्या मॅडम, हे दोघं बहीण भाऊ आहेत? तेच प्रिया, आम्ही पण बघून तितकेच शॉक्ड आहोत। मला एक सांग, तुला याबद्दल काहीच माहिती नाहीये? बरं, आबासाहेबांची एखादी अशी पर्सनल गोष्ट आहे का ज्यामुळे आपल्याला यांच्याबद्दल अजून काहीतरी कळू शकेल? एक मिनिट, आबांची अशी एक जुनी डायरी ज्यातून आपल्याला काहीतरी क्लू लागेल। कुठे आहे ती?
आधी आपण इथून बाहेर पडूया. ये ना. आणि फोटो मी ठेवते. तिथेच खाली. हा चल. प्रिया मला आदित्य सर, हे घ्या, वाचा पडदेशी या पुस्तकात. आपण हे परत ठेवून देऊया. मला हे बरोबर नाही वाटत आहे. आबासाहेबांची पर्सनल डायरी आहेत. प्लीज प्लीज ठेवून देऊया परत. आदित्य सर, हे बघा, ही डायरी हा एकमेव मार्ग आहे अहिल्या मॅडम आणि आबांच्या नात्यापर्यंत पोहोचण्याचा. आणि माझ्या आणि प्रीतम सरांच्या नात्यासाठी आपल्याला हे करावं लागेल. सी आय नो, पण ही आबासाहेबांची पर्सनल डायरी आहे. असं वाचणं चुकीचं आहे. मला नाही पटत आहे. आदित्य सर, याआधी आपल्याकडनं अनेक चुका झाल्यात. एकदा का प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांचं जुळलं ना की आपण आपल्या समध्या चुकांची कबुली देऊ. आणि मला खात्री आहे समध्या आपल्याला नक्की माफ करतील. हे घ्या, तुम्ही वाचा. आहे वाचा. आदित्य सर प्लीज. ते रिकामी काहीच लिहिलं नाहीये. काय? आदित्य सर नीट बघा ना. नाही, एक मिनिट. तू इथे काहीतरी लिहिलंय. त्या दिवशी ती गेली बिन आईचा एक कोवळा जीव, जिला आईची गरज होती, मला बहिणीची गरज होती. त्यावेळी त्या वादळात आम्ही दोघांना तशीच टाकून ती गेली तिची स्वप्न पूर्ण करायला. जेव्हा गरज होती मला तिची सगळ्यात जास्त, ती गेली मला सोडून. देवी आई कुणाला सोडून गेल्या? आणि देवी आई असं कसं विश्वासघात करू शकतात? नाही नाही, देवी आई असं करणारच नाही. मलाही कळत नाहीये. आई आई असं वागणार नाही कधी. मला खात्री आहे. माझे आबाई कधी कोणाबद्दल खोटं बोलणार नाहीत आणि खोटं लिहिणारही नाही. गोंधळच आहे समजा. देवी आई आणि आबासाहेबांमध्ये फक्त गैरसमज असणार. बोल ना प्रीतम. आई, मी आता तुला जे काही विचारतोय त्याचं प्लीज खरं खरं उत्तर देशील मला? असं का बोलतोयस? विचार ना, काय विचारायचं आहे? अरे आई, तू तुझी कोणाला तरी सर्वात जास्त गरज असताना त्याला त्रासात सोडून आली आहेस का ग? आई, मी काय विचारतोय तुला? तू तुझी सर्वात जास्त गरज असताना कोणाला तरी त्रासात सोडून आली आहेस का? हो. हॅलो हॅलो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.